बघू शकता आता वाजलेत बघा 2:30 झालेत. ठीक आहे. तर आता जर तुम्हाला मी व्ह्यू शेअर करतो गोल्डचा काय व्ह्यू आहे, चॅटवरती जाऊया आपण. आणि हां, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, मी ऑफिसवरती आलेलो आहे बऱ्याच दिवसानंतर. तुम्ही म्हणता हा ब्लॉग कुठला वेळ असं सांगितलेलं बरं, ते नंतर बघताना मला ते बरं वाटलं की म्हणजे मी कुठं व्हिडिओ काढत होतो वगैरे. जाऊ द्या, ठीक आहे. आजचा दिवस मी शेअर करतो. आत्ता पण काय झालं पहिल्यांदा हे मी शेअर करतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा मी BTCमध्ये एक ट्रेड टाकला होता, जो लॉसमध्ये गेला. सॉरी, लॉसमध्ये नाही गेला, ब्रेक इव्हनमध्ये एक्झिट झालो मी. 0.2 प्लसमध्ये म्हणजे ब्रेक इव्हनमध्ये एक्झिट झालो मी. आणि दुसरा ट्रेड नाही, एकच ट्रेड टाकला होता. आत्ता जो ट्रेड टाकला आहे तो ट्रेड दाखवण्यासाठी हा मी व्हिडिओ काढतो आहे. तर सगळ्या पहिल्यांदा जाऊया आणि तो ट्रेड गोल्डमध्ये. तर ठीक आहे, बघू शकता इथं टाकलेला आहे सेलिंगसाठी. बघू शकता ह्या साईडला ट्रेड टाकलेला आहे. हा का टाकला ह्याचं तुम्हाला रिझन सांगतो पहिल्यांदा. रिझन बेसिकली काय आहे, बघू शकता फॉलो कशी आहे. बेसिकली रिझनचा विषय काय की सगळ्यात पहिल्यांदा तर इथून जी बाईंगची मुवमेंट होती ह्या कॅन्डलनुसार ती इथं पण एंड होती. ही बघू शकता इथे एंड झाली, इथून एक सेलिंग येणार आहे, ती इथं पण एंड होणार आहे. तर त्याच्यानुसार ही बेसिकली एकदम सिम्पल ह्याच्यामध्ये एंट्री घेतली. इथं सेलिंगला एंट्री घेतली, इथे SL ठेवला आहे, इथे TP आणि SL TP बघू शकता की त्याचा SL थोडासा इथे मोठाच वाटतो. SL बघू शकता मोठा नाही, एक $3 आतमध्येच आहे. आपलं अंडर रिस्क मॅनेजमेंटमध्येच आहे. $3 SL आहे. आणि TP बघू शकता, TP $10 TP आहे. SL ट्रेल करा बघा, 50% क्रॉस केले मार्केट आहे ना. आय थिंक 50%ला नाही का खाली कॅन्डल क्लोज होते, मग आपण करूया. हां, कॅन्डल सपोज 50%च्या खाली क्लोज होत असेल ना, एक मिनिट कॅमेरामध्ये, सपोज कॅन्डल 50%च्या खाली क्लोज होत असेल ना, तर आपण करूया. SL पूर्णपणे काय म्हणतात ब्रेक इव्हनवर आणूया आणि करूया. बाकीचं आता सध्या हेतलं वातावरण काय, रोहित जो आहे, रोहित दादानी पूर्णपणे एक लिस्ट काढली. बेसिक टू सॉरी 0 to बेसिकपर्यंत तो शिकवणार आहे. म्हणजे एक व्हिडिओ थ्रू असं एक पूर्णपणे कोर्स तयार करणार आहे ट्रेडिंगचा. त्याचं निश असं आहे की एखादा विद्यार्थी त्याला ट्रेडिंगचं पूर्ण 0 नॉलेज आहे, तर त्याचं त्याला आपण कसं शिकवता येईल, त्याला पूर्णपणे शिकवण्यासाठी आपल्याला त्याचं पूर्णपणे नॉलेज असलं पाहिजे बेसिक. तर त्याचं निश एकच आहे की त्याला पूर्णपणे स्वतःहून शिकायचं आहे. भले तो व्हिडिओ काढतो, त्याचा असं पूर्णपणे कायच हे आहे की त्याला व्हिडिओ काढायचे आहेत प्रत्येकाचे स्टेप बाय स्टेप. सगळ्यात पहिल्यांदा कॅन्डलस्टिक पॅटर्न झाले, ट्रेड लाईन झाले, सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे 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 सगळं. बाकी आता सध्या तर ते चालू आहे. आता सगळे बाहेर गेलेत, त्याच्यामुळे एवढं फ्रीली व्हिडिओ काढू शकतो आहे. बाकी देवाचं काय चालू आहे, थिंक तो पण त्याचा पुढं मागं बघतोय, जरा काही कमी जास्तला विचारतो आहे. बाकी माझं माहितीच आहे, तुम्हाला सगळं शेअर करता येते. बाकी हा व्हिडिओ पण येऊन जाईल यूट्यूबला. चला आता चार्टवरती जाऊया. ठीक आहे, कॅन्डल क्लोज झाली, 50%च्या खाली क्लोज झाली. ठीक आहे, तर आपण SL आपला ट्रेल करूया. ठीक आहे, SL आपण इथे ट्रेल करूया. प्लसमध्ये जाऊया. प्लस काहीतरी असू दे, पण प्लसमध्ये असू दे, बरं वाटतं ते. ठीक आहे, SL पण झालं आहे ना. ओके, SL लागला, बघू शकता फॉलिंग कसले आले तुमच्यासमोर. SL आपण थोडासा घेऊया, $1 प्लसमध्ये घेऊ. कारण एवढा प्रॉफिट बघितला आहे नंतर ते नाही का, ते थोडंसं नाही का वेगळं वाटेल ते. त्यामुळं झालं तरी $1 क्लोजिंगमध्ये प्रॉफिट होईल. ठीक आहे. आणि जेव्हा मार्केट इथं येईल ना ह्या लेवलला इथंपर्यंत, तेव्हा आपण ह्याला पूर्णपणे हे करूया. इथं आपण एक्झिट होऊ याच्या अगोदरच, कारण की ॲक्च्युअलमध्ये जी लेवल आहे ना ती कुठं पण तिथे सांगतो तुम्हाला. इथून ते इथंपर्यंत किती पॉईंट आहे ते 35% पर्यंत ना. ओके, 35% पर्यंत आपण TP ठेवूया. इथून ते 35% इथं येतं आहे. 35 सॉरी इथून नाही, इथून घ्यायचं ना. हो, फॉलिंग बघा गाईज, फॉलिंग बघा. हो, TP डन गाईज, बघू शकता. TP डन झालं तुमच्या समोर. आपण इथं सेलिंगला बसलो होतो, प्रॉपरली TP डन होऊन बघू शकता कॅन्डल रिजेक्शन मारत आहे. वा गाईज, खतरनाक. काय फॉलिंग आहे बघा. तिथं पण चार्टवरती दाखवत होतो मला, चार्टवरती दिसते का गोल्डवरती.
शकता फॉलिंग काय फॉलिंग आहे बघा काय भाई मस्त 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 असा व्ह्यू लाईव्हवर पकडणं म्हणजे माझा सगळ्यात हा पहिला अनुभव आहे होऊ शकता भाई रिजेक्शन बघा काहीच रिजेक्शन मारून कॅन्डल नाही का बाईंगला म्हणजे वर गेले भाई बस बस $10 प्लसमध्ये एक्झिट झालं तर आता आपण इथं लिहूया आपल्या जनरलमध्ये लिहूया जनरल कुठे आपलं 30 जनरलमध्ये बी लिहूया $10 प्रॉफिट तुमचं समोर काहीच पहिलं तसं झालं की व्हिडिओ काढता काढताच एंट्री बी सांगितली आणि प्रॉफिट बी झाला काय फॉल आला आहे काहीच $10 किती क्लोजिंग झाली 10.32 रेंज कॅल्क्युलेशन झालं आहे आणि ठीक आहे रिझन तर काय मस्तपैकी एंट्री भेटले काय शिकायला भेटले यातनं जरा विचार करावा लागेल तर आपल्याला काय काय कोणती गोष्ट शिकायला भेटली आपल्याला बघू शकता काय जर सपोज मी ह्याच्या खाली इथं मी वाट बघितली असते किंवा असं म्हटलं असतं की अजून खाली चाललं आहे म्हणून आपण अजून ट्रेल करूया तर इथं मला ट्रेल करता येणार नाही कारण की रेंज कॅल्क्युलेशन हा प्रकारच असा आहे आय थिंक जेवढी जशी सेलिंगचं स्पेशल असते ना त्याच्यानुसार तर मला वाटतं की मार्केट अजून डाऊन जाईल पण आपण आपले टिपे घेतलं आहे आपल्याला तेवढंच बस बाय द वे तुमच्यासमोर घेतलं आहे काय हा माझा पहिला अनुभव आहे बघा की व्हिडिओमध्ये माझं टीपी हिट झाला आहे बाकी इथं लिहून दिलं आहे 10.32चं झालं आहे इथं आपण हे करायचं बॉर्डर टाका जेणेकरून हे ना काही एकत्र वाटतं ना हे वेगवेगळं दिसेल ते पॉवर ऑफ रेंज इथं लिहिलं आहे इथं पॉवर ऑफ रेंज कॅल्क्युलेशन पॉवर ऑफ रेंज कॅल्क्युलेशन स्नायपर इथं आपण लिहूया ठीक आहे स्नॅपिंग शॉट आणि एखादी इमोजी पण टाकूया इमोजी टाकायचं हे नाही कोणतं इमोजी याला मॅच करायला चांगला मस्तपैकी एखादी इमोजी पण ठेवूया ठीक आहे ह्याला कॉपी करून ठेवतो आता कॉपी आणि पेस्ट बॉटमला का आलं नाही ठीक आहे लिहिलं गाईस बाकी आजच्या पुरतं एवढंच हा व्हिडिओ इथे एंड करूया आणि मार्केटचं हो भाई मार्केट बघा भाई तुम्ही नाही काय रेंज कॅल्क्युलेशनची पॉवर आहे ना तुम्ही बघा इथं प्रॉपरली रेंज डन झाली आपली इथं रेंज झाली डन त्याच्यानंतर बघा इथं बाईंग कशी आहे गाईज पॉवर ऑफ रेंज कॅल्क्युलेशन गाईज पॉवर ऑफ रेंज कॅल्क्युलेशन चला ठीक आहे हा व्हिडिओ इथे एंड करूया बाकी आज दिवसभरातून काय ट्रेड घेणार नाही हे 2 जेवढे ट्रेड घेतलं तेवढंच बस मला आजचा डे मला प्रॉफिटमध्ये क्लोज करायचा आहे दॅट्स इट आता फक्त शिकणार थोडंफार जे अभ्यास राहिलं तो करणार आणि दॅट्स इट चला गाईज स्टॉप करू व्हिडिओ 1 मिनटं काय झालं चला गाईज व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय